अखिल गुणनिधान करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेनं ज्ञानोबराय तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदी करून सर्व अष्टादश संतांच्या कृपेनं आपल्या भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था श्री राधाकृष्ण मंदिर खंडाळे ज्ञानोबरायांचा थोडासा इको कमी करा नॉर्मल ज्ञानोबरायांचा आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव त्यानिमित्तानं 16व्या वर्षात अखंड हरिनाम सप्त्याचं पदार्पण होत असताना आपण सर्वांनी 375 वैकुंठ गमन 16 वर्ष यावर्षी तुकोबरायांचं आहे आणि त्यानिमित्तानं तुकोबरायांची चरित्रकथा आपण पाहत आहोत. आज तिसरा दिवस आहे. आज तुकोबरायांच्या संसाराची परिस्थिती आपण पाहणार आहोत. पहिल्या दिवशी आपण संत चरित्रकथा का ऐकावी याचं विवेचन पाहिलं. काल तुकोबरायांची वंश परंपरा आपण पाहिली आणि तुकोबरायांचा जन्मोत्सव आपण साजरा केला. आज आपण तुकोबरायांची संसार स्थिती पाहणार आहोत. कथा थोडीशी उशिरा चालू झाली. आज लोकही कदाचित मर्यादित असणार आहे, कारण पिंपरी तुम्हाला सोमवारचं त्या ठिकाणी उत्सव आहे, कीर्तन आहे. आपल्याही खंडाळे गावात त्या ठिकाणी पूजा आहे एक ठिकाणी आणि आपली गर्दी कधी कधी शेवटीच वाढते अर्ध्या पाऊण तासात. पण आता तुम्ही भरपूर जण इथं आलेला आहात. तुम्हा सर्वांना मी प्रणिपात करतो, सेवेला प्रारंभ करतो. ऐका, जगद्गुरु तुकोबरायांचा संसाराची परिस्थिती जर ऐकली फक्त आपण कानाने तर त्याची फलश्रुती संत महिपती बाबांनी तुकोबरायांच्या चरित्रामध्ये सांगितली. तुकयाची संसार स्थिती सप्रेम भावे ऐकती गाती. जे ऐकतात तुकोबरायांची संसार स्थिती तुष्टोनी तया रुक्मिणीपती संसार विपत्ती होऊ नये. जर तुकोबरायांच्या संसाराची परिस्थिती आपण कानाने ऐकली आणि आपल्या प्रपंचात काही गैरसोय असेल, आपली अवस्था वाईट असेल, विपत्ती असेल, संकट असेल, पैशाचं असू नाही तर अन्य काही संकट असो आपल्या सांसारिक जीवनात, ती घालवण्याचं सामर्थ्य फक्त तुकोबरायांच्या संसाराची परिस्थिती कानाने ऐकली तरी आपल्याला त्याचं त्या ठिकाणी पुण्य प्राप्त होऊन त्या पुण्याईनं आपल्या संसारातील विपत्ती निघून जातात. असं तुकोबराच्या आजच्या संसार परिस्थितीची फलश्रुती आहे. ऐका, आपण तुकोबरायांचा संसार थोडा वेळच पाहणार आहोत, कारण तुकोबरायांनी परमार्थ जो केला, परमार्थ कार्य जे केलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. तरी आपण तुकोबरायांची संसार परिस्थिती पाहू. तुकोबरायांचं त्या ठिकाणी लग्न झालं. 13व्या वर्षी पित्यानं संसार गळा बांधला जाणं. 13व्या वर्षी तुकोबरायांच्या गळ्यामध्ये संसार बांधला आणि तुकोबरायांचं रखुमाई नावाच्या एका स्त्रीबरोबर लग्न झालं. तिला संतोबा नावाचा मुलगा झाला. पण ती स्त्री सतत आजारी असायची. ती पत्नी, तिला दम्याचा त्रास होता, धाप लागायची आणि ती आजारी असायची. तुकोबरायांचं दुसरं लग्न त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी केलं. लोहगावचे आप्पाजी गुळवे पाटील एका श्रीमंत सावकाराच्या मुलीबरोबर जिजाबाई बरोबर त्या ठिकाणी तुकोबरायांचं लग्न झालं. जिजाबाईंपासून भागीरथी, काशीबाई आणि गंगा 3 मुली झाल्या. विठोबा, महादेव आणि नारायण 3 मुलं तुकोबरायांना झाली. नारायण हा मुलगा तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले त्यावेळेस पोटामध्ये होता. 5 महिन्याची जिजाबाई त्या ठिकाणी गरोदर होती. म्हणजे ही 5 मुलं आधी झाली आणि हा नारायण नावाचा तपोनिधी नारायण महाराज, खूप मोठं कार्य आहे नारायण महाराजांचं. त्यांनी पंढरीची वारी तुकोबरायांचा पालखी सोहळा त्यांनी चालू केलेला आहे नारायण महाराजांनी तुकोबरायांच्या मुलानं. ऐका, तुकोबरायांच्या जीवनाचा प्रवास चालू झाला. 13व्या वर्षी पित्याने संसार गळा घातला. 13व्या वर्षातच तुकोबरायांच्या गळ्यात संसार घातला आणि 17व्या वर्षी क्रमवणी गेली माता पिता. 17व्या वर्षीच तुकोबरायांचे आई वडील वारलेले आहेत आणि 18व्या वर्षी त्यांचा सावजी नावाचा बंधू निघून गेला. सावजीची पत्नी 17व्या वर्षात तुकोबरायांच्या वयात वारलेली आहे. 21व्या वर्षात मोठी विपत्ती तुकोबरायांच्या जीवनात आली. दुष्काळ आला, एक स्त्री मरण पावली आणि मग तुकोबरायांना वैराग्य निर्माण झालं. हा 13व्या वर्षापासून 21व्या वर्षापर्यंत जो संसार आहे तुकोबरायांचा त्याचं आपण संक्षिप्त त्या ठिकाणी विवरण पाहणार आहोत. ज्यावेळेस 13व्या वर्षी संसार तुकोबरायांच्या गळ्यामध्ये घातला. आजची कथा थोडीशी करुण कथा आहे तुकोबरायांची. काल आणि परवा आपण आनंदामध्ये तुकोबरायांची चरित्र पाहण्याचा प्रयत्न केला, पण आज जो प्रसंग तुकोबरायांच्या जीवनातील आहे तो दुःखमय असा थोडासा विपत्तीदायक प्रसंग आहे. तुकोबरायांना 13व्या वर्षात संसारामध्ये काम करावं लागलं. पाहिलं बारकाईनं तर आप्पाजी गुळवे पाटलांची मुलगी तुकोबरायांना दिली. त्याचं कारण आहे 1400 एकर ऊस होता. त्या काळामध्ये इतिहासकारांनी वर्णन केलं
पुणे जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण, तर एक नाव आलं, मोराया गोसावींचे चिरंजीव चिंतामणी देव चिंचवडचे, एक नंबरचे श्रीमंत पुणे जिल्ह्यात. आणि दुसरं नाव श्रीमंतीचं आलं, इतिहासकारांनी लिहून ठेवलं, ते म्हणजे तुकोबरायांचे सासरे आप्पाजी गुळवे पाटील लोहगावचे. एवढे श्रीमंत होते की 2 नंबरला श्रीमंती होती त्यांची पुणे जिल्ह्यात. 1400 एकर फक्त ऊस होता, 400 गडी त्यांच्याकडे कामाला होते शेतामध्ये. एवढी श्रीमंती असणाऱ्या माणसाची कन्या का तुकोबरायांना दिली, कारण तुकोबरायांच्या घरची परिस्थिती सुद्धा त्या ठिकाणी सामान्य नव्हती. ते इनामदार होते, जावळीचं त्यांचं मोरे घराणं होतं आणि देहूमध्ये देहू परगाण्याची जहागिरी त्यांना मिळाली होती. तुकाराम महाराजांक जहागिरी होती, इनामदारकी होती, महाजनकी होती. महाजनकी म्हणजे व्यापार उद्योग व्यवसायात व्यापाऱ्यांचा काही वाद झाला पंचक्रोशीत गावात, तर तो वाद मिटवण्याचं काम ज्याच्याकडे असायचं त्या व्यक्तीला महाजन म्हटलं जायचं त्या काळात. ती महाजनकी सुद्धा तुकोबरांच्या घरात होती, इनामदारकी होती, जहागिरी होती, व्यापार होता म्हणून लोक त्यांना वाणी म्हणत, शेतीवाडी मोठी होती म्हणून कुणबी म्हणत. आदरणीय आमचे परमार्थ स्नेही दयानंद महाराज पवार, मळाई देवी वारकरी शिक्षण संस्था भांबार्डे, महाराजांचं शुभागमन झालं. मी कोणाचं नाव घेत नाही तर कोणी आला तरी, म्हणजे मधल्या काळात बरं का, सुरुवातीला घेतो, पण एक वारकरी संप्रदायाचं वैभव आपल्या शिरूर तालुक्याचं, कारण लेकरांना सांभाळणं सोपं नाही. आम्ही पाहतोय 2 मुलं सांभाळायची म्हटलं लवणाना तर आपल्याला घरात त्रास होतोय. पण आज 50-50 मुलं मागच्या 10 वर्षापासून वारकरी शिक्षण संस्था आदरणीय दयानंदजी महाराज पवार त्या ठिकाणी चालवत आहेत आणि अतिशय गुणवान कार्य त्यांचं आहे. कीर्तनकार आहेत, मोठं कार्य आहे त्यांचं. असो, आम्ही त्यांच्यापेक्षा लहान आहोत, पण महाराजांचं या ठिकाणी आगमन झालं. महाराजांना मी धन्यवाद देतो. ऐका, जहागिरी तुकोबरायांची होती, इनामदारकी होती, महाजनकी होती. महाजन म्हणजे 5 गावामधील व्यापाऱ्यांमध्ये काही वाद झाला तर मिटवण्याचं कार्य तुकोबरायांच्या घराण्याकडे होतं, ती महाजनकी. शेतीवाडी इतकी मोठी होती, शेती मोठी असल्यामुळे त्यांना काही लोक कुणबी म्हणत. व्यापार मोठा होता म्हणून त्या ठिकाणी वाणी म्हणत, तुकसेठ वाणी. सेठ म्हणायचे लोक त्यांना, तुकसेठ तुकोबरायांना. आणि सावकारकी सुद्धा त्यांच्या घरामध्ये होती. इतक्या मोठ्या वैभवातले तुकोबराय होते. पण दुष्काळ आला. दुष्काळ आल्यानंतर एक स्त्री, त्यांची पहिली पत्नी जी आजारी होती, इतका भीषण दुष्काळ आला, द्रव्य गेलं. देवाचं मंदिर होतं तेही विश्वंभर बाबांनी 8 पिढ्या आधी बांधलेलं मंदिर भंगलं. त्या मंदिराची दुरावस्था झाली, मंदिराची डागडुजी करता येईना. तो जीर्णोद्धार तुकोबरायांनी केलेला आज आपण पाहणार आहोत. त्यांची जी पत्नी होती, त्यांचा जो मुलगा होता संतोबा नावाचा, त्या पत्नीचा, ही दोन्ही मुलगा आणि स्त्री त्या ठिकाणी दुष्काळामध्ये अन्न करत मेली. इतकी गरिबी त्या काळामध्ये तुकोबरायांच्या घरामध्ये आली, कारण संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी दुष्काळ पडला. एक स्त्री अन्न करता मेली. तुकोबराय वर्णन करतात, दुष्काळे आटीले द्रव्य नीला माना, दुष्काळे आटीले द्रव्य नीला माना, दुष्काळे आटीले द्रव्य नीला माना,
तुकोय आटीला द्रव्य नेला मान, द्रव्य गेलं संपत्ती गेली, मान गेला एक स्त्री, अन्न अन्न करता मिळी तुकोबरांची एक पत्नी, खायला अन्न नाही म्हणून मरण पावली. एवढी श्रीमंती असून सुद्धा आपण तुकोबरांची संसार परिस्थिती पाहत आहोत. महिपती बाबा वर्णन करतात, जो श्रद्धेनं तुकोबरायांची संसार स्थिती श्रवण करेल, तुकोबरायांची तुकयाची संसार स्थिती सप्रेम भावे जे ऐकते, तया तुष्टोनी रुक्मिणीपती संसार विपत्ती होऊन दे. त्याच्या जीवनामध्ये संसाराचं संकट येणार नाही, विपत्ती संकट आपल्या संसारात येणार नाही. आपण जर तुकोबरायाची संसार परिस्थिती ऐकली तर. तसं थोडाच वेळ आपण संसार पाहणार आहोत, कारण आपल्याला पारमार्थिक जीवन पाहायचंय आणि दिवस फक्त पुढचे 3 राहिले कथेसाठी. परिस्थिती अवघड झाली, अन्न खायला मिळेना. काय केलं, थोडेफार जे पैसे होते तुकोबरांच्या घरामध्ये, थोडंफार धन होतं, त्यांनी ठरवलं व्यापार करू आणि मग मिरच्या विकत घेतल्या. भगवंत कसोटी पाहू लागला. 4 ढोरे होती जाण, रोग होऊन म्हणजे 3 रोग होऊन मिली 3 गुरं, एकच बैल राहिला. 4 बैल होती पण रोगानं 3 बैल त्या ठिकाणी मृत्यू पावली. 4 ढोरे होती जाण, रोग होताच मिली 3, कसोटी पाहे रुक्मिणी रमन, सोडितो भजन काय माझे. कारण संसारामध्ये विपत्ती आल्यानंतर स्त्री मेलेली आहे, मुलगा मेलेला आहे, संपत्ती गेलेली आहे, गुरढोरं होती, 4 गुरं होती, 4 बैल, तीही मेली, एकच बैल ठेवला. आणि कसोटी पाहतोय भगवंत की माझं भजन आता टाकतोय का काय. कारण तुकोबराय लहानपणापासून भगवंताची भक्ती करतायत. आपल्या विश्वंभर बाबांनी स्थापित केलेल्या मूर्तीची दररोज पूजा करतायत. दररोज त्या ठिकाणी तुकोबरायांच्या मंदिरामध्ये 15 दिवसाच्या एकादशीला कीर्तन व्हायचं आधी. तुकोबराय त्या कीर्तनामध्ये स्वतः माग द्रुपद म्हणजे टाळ घेऊन उभं राहायचे आणि गायन करायचे तुकोबराय दुसऱ्यांच्या कीर्तनामध्ये. दुष्काळाच्या आधी त्यांनी कीर्तन केली नाहीत, पण त्यांची भक्ती चालू होती. जर कीर्तन चालू झालं तर ते हार बनवून आणायचे 5-10 आणि बसलेल्या श्रोत्यांच्या गळ्यामध्ये घालायचे. वर्णन केलं महिपती बाबांनी. जर जुन्या काळामध्ये प्रकाश नसायचा, ड्युटीमध्ये तेल घालायचे, माग द्रुपद धरायचे, टाळ घेऊन उभं राहायचे, गायन करायचे. आणि मग भगवंत कसोटी पाहू लागला. 4 ढोरे होती जाण, रोग होताच मेली 3, कसोटी पाहे रुक्मिणी रमन, सांडितो भजन काय माझे. हा माझं भजन सोडतोय का काय. म्हणून तुकोबाची परीक्षा घेऊ लागली. थोडं धन होतं, मिरच्या विकत घेतल्या आणि एकाच बैलाची गाडी केली, एका बैलाची. आणि कोकणामध्ये तुकोबराय मिरच्या विकण्यासाठी गेले, व्यापारासाठी गेले. काहीतरी पैसे वाढतील आणि आपल्या घरामध्ये अन्न खाण्यासाठी येईल. कोकणामध्ये एका गावामध्ये गेले. भगवान शंकराचं मंदिर होतं. त्या शिवालयाच्या बाहेर मंदिर पाहिलं आणि मिरच्या विकण्यासाठी तिथं, कारण मंदिराच्या समोर बसले, मिरच्यांचे ढीग लावले, बैलगाडी भरून मिरच्या नेल्या आणि लोक मिरच्या नेण्यासाठी विकत घ्यायला येऊ लागले. कोकणात अजूनही भरपूर पाऊस, जुन्या काळात भरपूर पाऊस, तिकडं भाजीपाला पिकत नसायचा. मग तरकारी इकून विकायला जायची लोक घाट उतरून खाली. तुकोबराय मिरच्या विकण्यासाठी गेले, लोक येऊ लागले. एक स्त्री आली, शेरभर तांदूळ घेऊन आली. तिच्या बदल्यात तुकोबरायांच्या मिरच्या मागितल्या तांदळाच्या बदल्यात. आणि तुकोबरायांनी सांगितलं तुझ्याच हाताने शेरभर तांदळाच्या बदल्यात 5 किलो मिरच्या घे. 5 किलो मिरच्या घेतल्या. ती स्त्री म्हटली वरती काय टाकणार का नाही. ते म्हटले तुला वाटतंय तेवढं तुझ्या हाताने परत वरती टाकून दे, पण मला विचार नको का. माझ्या भजनामध्ये खंड होते. तुकोबराय म्हणायचे बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाऊ. मला विठ्ठलाचं भजन करू दे, तुम्ही घेऊन जा पाहिजेत तेवढ्या. त्या स्त्रीने गावात सांगितलं तुकसेठ नावाचे वाणी आलेले आहेत आणि आपण जेवढे पैसे देतोय, काय मोबदला देतोय, त्याही पेक्षा जास्त मिरच्या देत आहे. मग 2 स्त्रिया आल्या. अजून 2 स्त्रिया 6 रुपयाची नाणी घेऊन आली. 6 रुपये त्यांनी आणले आणि 6 रुपये तुकोबरांच्या समोर दिले. तुकोबराय म्हटले माझ्या भजनात विक्षेप नको, तुम्ही मिरच्या घेऊन जा. त्या म्हटल्या आम्हाला 6 रुपयाच्या मिरच्या आम्ही घेतल्या, वरती काही देणार का नाही.
तुकोबाराय म्हटले तुम्हाला वरती जेवढं, आजही शेतकरी उदार मनाचा आहे. आजही शेतकरी, आपण विकायला गेलो भाजीपाला रांजणगावला, व्यापाऱ्याने विकत घेतला तर तो 10 मी तिच्या गड्ड्या मोजून घेतले का 4-5 वरती घेतो. तशाच आजही आपण शेतकरी विकायला असेल तर तो शेतमाल उदार मनानं दुसऱ्याला देतो. आणि आपण दुकानात काही विकत घ्यायला जा, 1 ग्रॅम सुद्धा आपल्याला, साखर सुद्धा अशी मोजून मोजून 1000 ग्रॅम करतात 1 किलो मागितलं. तुकोबाराय म्हटले तुमच्या हातानं पाहिजे तेवढं वरती तुम्ही माप घ्या. आणि मग भजन करताना तुका प्रेमी नाचे गाय. तुकोबाराय भजन करू लागले, मिरच्या पुढे ठेवल्यात. पण तुकोबारायांचं भजन कसं होतं? तुका प्रेमी नाचे गाय, गाण्यात विरोणी जाय. त्या गाण्यामध्ये, भजनामध्ये विरून जायचे आणि त्यांना स्वतःच भान त्या ठिकाणी राहत नव्हतं. विठ्ठल हा चित्ती, विठ्ठल हा चित्ती, विठ्ठल चित्ती, विठ्ठल हा चित्ती, विठ्ठल मिरच्या विकत असताना तुका प्रेमेनाचे गाय, गाण्यात विरोणी जाय, बोल न ऐके कोणाचे, कथे नागवाची नाचे. त्यांचं लक्ष राहिलं नाही आणि मग गावातले लोक येऊ लागले आणि मिरच्या उचलून तशीच घेऊन जाऊ लागले. बैलगाडी भर मिरच्या लोकांनी लुटून नेल्या घरी. 1 गोणी भर मिरच्या उरल्या शेवटच्या. आणि एक ठक आला गावातले, एखादा गावातला असतो ना माणूस जरा, तो ठक त्या ठिकाणी आला आणि रुपया न देता तुकोबारायला म्हटलं आता उरलेल्या सगळ्याच घेऊन जातो. ते म्हटलं घेऊन जा. आणि ती गोणी भर मिरची डोक्यावरती घेतली, तोही घरी निघून गेला. फक्त शेरभर तांदूळ आणि 6 रुके त्यांच्याकडे जमा झाले होते. आणि विटेवरच्या मालकाला काळजी वाटली की घरात खायला अन्न नाही आणि व्यापारासाठी गेलेला माझा भक्त तुकोबाराय मिरच्या वाटून लोकांनी त्याला घेऊन गेले, लुटून गेले लोक सर्व मिरच्या आणि त्यांना फसवलंय. काय केलं पंढरीश परमात्म्यानं? पंढरीश परमात्म्यानं गाड्याचं रूप घेतलं त्या गावामध्ये आणि देवानं वीट सोडली आणि त्या कोकणातल्या गावी आले आणि लोकांच्या घरी जाऊ लागले आणि म्हणू लागले, तू कसेट वाणी देहू कर, त्याचा विठोबा मी चाकर. त्याचा विठोजी नावाचा मी नोकर आहे, आलो उधार मागावया. तुम्ही जे उधार आमच्या मिरच्या घेऊन गेल्यात त्या द्या. लोक म्हटली, आम्ही किती मिरच्या आणल्या तुम्हाला माहिती आहेत का? आता तू देव आहे. तू म्हटला तू 3 किलो घेतल्या, तू पावशेरच घेतल्यात, पैसे काढ. तू 5 किलो नेल्यात, ज्याचं त्याचं माप. तो पंढरीश परमात्मा खरं सांगू लागला आणि गावभरातून पैसे गोळा केले. ज्यानं गोणी भर मिरच्या नेलत्या त्याच्या सुटा घरी देव गेले आणि त्या ठकाकून सुद्धा पैसे वसूलच केले आणि सर्व पैसे गोळा केले. का? तुकोबारायांच्या घरी खायला अन्न नाही. पैसे गोळा केले,
त्या गावच्या चौधऱ्याचं रूप घेतलं. मैपती बाबा म्हणतात चौधरी पाटील पाटलाचं चौधऱ्याचं रूप घेतलं. वेशांतर केलं देवानं आणि तुकोबरायपाशी आले म्हटले, तुकोबराय तुम्ही देहूचे आहात, मी तुम्हाला ओळखतो. आमच्या गावातील लोकांनी मिरच्या नेल्या तुम्ही भजन करत असताना, पण माझं कर्तव्य आहे म्हणून मी सर्व उधारी गोळा केली आणि हे पैसे तुम्हाला द्यायला आलो. त्यावेळी तुकोबराय म्हटलं ठीक आहे, ते पैसे ठेवा, तुम्ही आलेले आहात, एक काम करू म्हटले, आता मी दिवसभर उपाशी आहे, आपण जेवण करू एकत्र. मग शेरभर तांदूळ 3 दगडाच्या चुलीवरती उकळायला तांदूळ भात शिजायला टाकला आणि जे सुरुवातीला 6 रुके आले होते ते देवाकडे दिले. त्या पाटलाकडं, समोर जा आणि याचं गावरान तूप विकत आणा, आपण गावरान तुपाबरोबर भात खाऊ. ते 6 रुके देवानं घेतले आणि तांब्याभर गावरान तूप आलं. महिपती बाबा म्हणतात तांब्या भरून गावरान तूप आणलं आणि भातामध्ये तांब्याभर तूप कालवलं आणि स्वतः पंढरीश परमात्मा आणि तुकोबराय जेवायला बसले. ज्या महादेवाच्या मंदिराच्या बाहेर जेवायला बसले त्या भगवान शंकराला वाटलं स्वतः विटेवरचा मालक आलाय मला जेवायला बोलवत नाही. भगवान शंकर सुद्धा बाहेर आले वेश बदलून आणि विठोबारायला म्हटले, देवा माझ्या दारात जेवायला बसताना मला उपाशी ठेवता. तुकोबरांनी 3 ताटं वाढली आणि 3 जण पोटभर जेवले. ऐका, जो साधू असतो ना, साधू, त्या साधूला हे समजत नाही हा दृष्ट माणूस आहे, हा चोर आहे, हा लबाड आहे का हा चांगला व्यक्ती आहे. ते सर्वांकडं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. तो साधू आहे, तो सर्वत्र त्या ठिकाणी भगवंताला पाहता असतो. ते पैसे घेतले, वाटेनं येताना एक ठक एक चोर आला, फसवणारा माणूस आला आणि त्याच्या हातात सोन्याचं कडं होतं. त्यानं तुकोबरायला सांगितलं, पितळाचं कडं, त्याला सोन्याचा मुलामा लावला, कडं पितळाचंच होतं आणि सांगितलं तुमचे जे पैसे आहेत त्याच्या 10 पट किमतीचं सोनं मी तुम्हाला देतो. आता तुकोबरायने ठेवला विश्वास. तुकोबरायांना वाटलं कोणाला नाहीच म्हणायचं नाही, नाही म्हणायचंच नाही. अहो तुकोबराय वर्णन करतात महिपती बाबा या 13व्या वर्षापासून 21व्या वर्षापर्यंत तुकोबराय जर रानात चालत असतील लोक म्हणायचे या आमची एवढी पात काढू लागा ज्वारीची. दिवसभर ज्वारी काढीत बसायची, काही घेत नसत. म्हणजे त्यांना नाही म्हणायची सवय नाही, लोक त्यांना वापरून घ्यायचे. तुकोबराय 9 लाख उमऱ्याला बाजाराला जायचे लोक, त्यांच्यासोबत एकदा गेले मदतीला म्हणून एकाच्या. पण तिकडून आल्यानंतर तेल घेऊन आले. ती इथं आल्यानंतर 10-20 पट वाढायचं ते तेल. तुकोबरायांचा हाताचा स्पर्श झाला तेल अगणित वाढायचं. जे काही माल गुळ आणला, 1 ढेप आणली तर 10 ढेप व्हायच्या लोकांच्या घरात गेलं. लोकांनी 6 महिने त्यांना त्याच कामावर ठेवलं होतं. तुम्ही आमचा बाजार घेऊन या, कारण घरात आणल्या लोकांना फक्त पाहिजे, तुमचं काय होतं याचं घेणं नाही. ऐका, वाटेनं येत असताना त्या ठिकाणं सोन्याचं कडं म्हणून पितळाचं कडं दिलं, सोन्याचा मुलामा लावलेलं आणि मिरच्यांचे देवानं वसूल केलेले सगळे पैसे तुकोबरायांनी त्याचे स्वाधीन केले, देऊन टाकले. माघारी आले, गावातले लोक गोळा झाले. तुकोबराय आता व्यवसाय करून आले, पैसे कमवून आले, व्यापार करून आले. तपासणी केली तर ते पितळाचं कडं निघालं. केलेला व्यापार आता काय करावं, बायको शिव्या देऊ लागली. तुकोबराय म्हटले बरे झाले देवा, बाईल कर्कशा, म्हणजे किमान प्रेम तर राहायचं नाही आमचं, असं तुकोबराय म्हटले. काय केलं जिजाबाईंनी, काय केलं, सावकाराकडे गेल्या आणि 200 रौप्याची नाणी रुके 200 रुके घेऊन आल्या आणि कर्ज काढलं सावकाराचं. हे घ्या आणि आता याचा गुळ विकत घ्या, मीठ विकत घ्या. मीठ विकण्यासाठी जा. तुकोबरायांनी त्या 200 रुपयाचं मीठ विकत घेतलं, गुळ विकत घेतला आणि बाले घाटाच्या खाली जी गावं आहेत त्या गावांमध्ये तुकोबराय मीठ विकण्यासाठी गेले. 200 रौप्य नाणी रुके घेऊन गेले होते. 200चे 250 झाले संध्याकाळपर्यंत आणि अनेक देव गावातून व्यापारी गेले होते. माघारी निघणार तेवढ्यात एक ब्राह्मण त्या ठिकाणी आला. ब्राह्मणाच्या जटा भरपूर वाढलेल्या आहेत, अवस्था विकळ आहे.
अंगावरची कपडे मळालेले आहेत, फाटलेले आहेत, आणि आलेल्या लोकांकडे भिक्षा मागू लागला. त्याची परिस्थिती सांगू लागला, माझ्यावरती कर्ज आहे 250 रुपयाचं, 250 रुपयाचं. मला तुम्ही 2-2 रुपये सर्व व्यापारी 500 जण द्या. दक्षिणा मागणं ब्राह्मणाचं काम आहे. मला आता उद्या विषच खाऊन मारावं लागेल आमच्या बायका पोरांना. तुकोबरायांना दया आली. आता घरात खायला अन्न आपल्या नाही. आणि तुकोबरायांनी गोळा झालेले 250 रुपये, 200चे 250 झाले, 50च त्यांचे होते, 200 माघारी द्यायचे होते सावकाराचे. त्या ब्राह्मणाला ते 250 रुपये देऊन टाकले. आपण किती असलं तरी गाठ मारून ठेवतो मागच्या बाजूला. तुकोबरायांनी 250 रुपये त्याला देऊन टाकले ना, हात हलवत माघारी आले. दुसऱ्या दिवशी सकाळ सावकार गोळा झाले, गावचे लोक गोळा झाले, द्रव्य गेले, मान गेलाय, दुष्काळ आहे, घरात अन्न खायला नाही, तुमच्या जीवनाला अर्थ नाही, असं तुकोबरायला म्हणू लागले. जे आधी शेठ म्हणत होते, जे आधी पाया पडत होते, ज्यांचं कर्ज आजही तुकोबरायांचं त्यांच्या होतं, गहाण खत पडलेली होती, कोट्यावधी रुपयाची कर्ज ज्यांचे आहेत, त्याची वसुली होत नव्हती, कारण दुष्काळ आलेला होता. आणि पहा, लोक म्हटले, लोक म्हणती याचे निघाले दिवाळे. आणि सकळ ही गावकरी सावकारा हसू लागले, तुकोबरायांना डिवचू लागले. त्यावेळेस तुकोबरायांनी प्रतिज्ञा केली, म्हटले, ऐका, आज तुम्ही आमचा मान गेला, सन्मान गेला, द्रव्य गेलं, खायला अन्न नाही, आज तुम्ही माझ्याकडे पाहून हसताय, पण एक दिवस असा येईल, धन्य मनवील इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखीला, की तुम्ही एक दिवस म्हणसाल, आमचं भाग्य, आम्ही तुकोबरायला पाहिलं, आम्ही तुकोबरायला पाहिलं, भाग्य आहे आमचं, असं तुम्हाला म्हणवायला लावील. हा दिवस तुम्हाला मी दाखवील. हे धन्य मानई लोकी लोका, धन्य मानवीना इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखिएला, भाग्य आम्ही तुका देखिएला, तुका देखिएला, तुका देखिएला, धन्य मानवीना इह लोकी लोका, धन्य मानवीला इह लोकी लोका, धन्य मानवीला इह लोकी लोका, धन्य मानवीला धन्य म्हणविल हे लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखीला, आमचं भाग्य आहे की आम्ही तुकोबरायला पाहिलं. एक दिवस तुम्हाला म्हणायला लावेल. आणि तुकोबरायला वैराग्य निर्माण झालं. तुकोबराय अखंड मंदिरामध्ये बसायचे. किती गरिबी होती तुकोबरायांच्या घरी. आता ऐका, ऐका बारकाय, किती गरिबी आली ऐका. 1400 एकर ज्याचा ऊस आहे, 400 गडी ज्याच्याकडे कामाला आहे,
त्या आप्पाजी गुळवे पाटलांची मुलगी तुकोबरायची पत्नी आहे. आपण स्त्रिया म्हणतो की माझ्या बहिणीचं चांगले, माझं वाटुळे. तुकोबरायची संसार स्थिती आहे का? त्या आप्पाजी गुळवे पाटलांच्या 1400 एकर उसाचं काम करण्यासाठी शेतातले 400 चाकर 400 गडी कामाला होते. त्या 400 गड्यांवरती श्याम काका नावाचे मुनीम काम करायचे. त्यांचं राखण, त्यांचे सुपरवायझर थोडक्यात श्याम काका नावाचे मुनीम 400 गड्यांवरती नियंत्रण ठेवायचे. त्या श्याम काकाला वाटलं की माझ्या मालकाच्या लेकीचा संसार कसा चाललाय, जाऊन पाहून येतो देहूला. आणि ते श्याम काका देहू गावात आले. आपण म्हणतो माझं चांगलं नाही, ऐका. पाहिलं भिंतीच्या आडून तुकोबरायांची पत्नी जिजाबाई आपल्या मालकाची लेक 3 दगडाची चूल अंगणामध्ये मांडलेली आहे. खिडकीतून आत पाहिलं, आतल्या चुलीवरती हात गवत उगवलेलं. का तर छत फाटलेले, पाणी आत पडतंय, हात गवत उगवले, त्याच्यामुळे स्वयंपाक बाहेर. 3 दगडाची चूल अंगणात मांडलेली आहे. आणि पातेलेमध्ये पाणी उकळायला टाकलं जिजाबाईने. पाणी उकळायला टाकलं. समोर 100-200 फुटावरती एक उंबराचं झाड होतं. त्या उंबराच्या झाडाखाली जिजाबाई गेल्या. 1.5-2 किलो उंबर गोळा करून आणली. 1.5-2 किलो उंबर गोळा करून आणली आणि पातेल्यामध्ये उकडायला टाकली. उंबर उकडलेली उंबर बाहेर काढली. पिठाच्या डब्यात हात घातला. मुठभर फक्त पीठ होतं, ज्वारीचं मुठभर. त्या मुठभर पिठामध्ये 1.5 किलो उकडलेली उंबर कालवली. त्या उंबराच्या दामट्या केल्या. 3 दगडाच्या चुलीवरती भाजल्या. लेकरांना जेवायला बसवलं. त्या उंबराच्या दामट्या बरोबर खाण्यासाठी काय दिलं? मिठाचा खडा दिला. मिठाच्या खड्याबरोबर उंबराच्या दामट्या आपल्या मालकाची लेक आणि लेकर खातायत. त्या श्याम काकाच्या डोळ्यात पाणी आलं. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके पुढती मागू भिके कुत्रे घर राखती. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके पुढती मागू भिके कुत्रे घर राखती. सदैव सुडके. आमच्या घराचं लागण कुत्री करतात. कुत्री घरी माणूस ठेवायची आवश्यकता नाही. ही परिस्थिती तुकोबराच्या संसाराची आहे. तुकोबरायांना पाहिला लेकीचा संसार त्या श्याम काकानं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि श्याम काका लोहगावला गेले. काय केलं त्यांनी? पैसे नेऊन द्यावेत तर हा बाबा वाटून टाकतोय. धान्य नेऊन द्यावं तरी हा वाटून टाकतोय. काय केलं? आप्पाजी गुळवी पाटलांच्या गोठ्यातली म्हैस सोडली वेलेली आणि म्हैस वेलेली तुकोबरायच्या दारात आणून बांधली. त्यांना वाटलं किमान लेकर दूध तरी खातील यांची. त्या श्याम काकानं आपल्या मालकाची म्हैस आपल्या मालकाच्या लेकीच्या दारात आणून बांधली. दूध काढलं. सायंकाळी दूध काढल्यानंतर जुन्या काळामध्ये दूध आजूबाजूला दिलं जायचं भांड्यामध्ये. आता पिशवीतलं दूध आलं.
आजूबाजूला द्यायची विशेष संपत चालला. जुन्या काळात दूध आजूबाजूला दिलं जायचं. दूध जिजाबाईंनी 4-5 घरी पाठवलं. ज्या भांड्यामध्ये दूध पाठवलं जातंय ते भांड रिकामं येत नव्हतं जुन्या काळात. त्याच्यामध्ये धान्य दिलं जायचं. कोणासाठी माहितीये का? कोणासाठी? घरच्यांसाठी नाही. ज्या म्हशीचं दूध, ज्या गाईचं दूध आपण खाणार आहोत त्या दुधावरती अधिकार त्या वासराचा आहे, त्या पारड्याचा आहे. आणि म्हशीला खाण्यासाठी परतावा पाठवला जायचा. ते धान्य आलं. जिजाबाईंना वाटलं आता घरात धान्य नाही, अन्न करत आपली सवत वारलेली आहे, मुलं मरायला लागलेत. त्यांनी ते स्वतःला खाण्यासाठी ठेवलं. तुकोबराय म्हटले ते धान्य इकडे द्या. या धान्यावरती अधिकार आपला नाही. धान्य म्हशीच्या समोर खाण्यासाठी ठेवलं. म्हशीनं धान्य खाल्लं पण मुठभर सुद्धा धान्य घरामध्ये त्यांनी घेतलं नाही. जे आपल्या घरी चालून आले त्याच्यावरती आपला अधिकार आहे का नाही? तुकोबराय किती बारीक पाहतात. आपल्याला रस्त्याला काही सापडलं तर आपण लगेच घरी आणते उचलून. पहिल्या दिवशी धान्य ठेवलं, दुसऱ्या दिवशी धान्य ठेवलं, तिसऱ्या दिवशी दूध वाटलंय, धान्य आलं, परतावा म्हशी समोर ठेवला. म्हशीनं आज धान्याला स्पर्श सुद्धा केला नाही. साधू संतांच्या सहवासामध्ये जनावर आली तरी सुधारतात. जनावर माणसं मात्र आमच्या किती सहवास झाले तरी सुधरत नाही. त्याचं कारण आहे आम्ही तसेच आहोत. साधू संतांच्या सहवासामध्ये जनावर आली तर सुधरतात. अहो, ज्या रेड्याच्या डोक्यावरती ज्ञानोबरांनी हात ठेवला रेड्याचं मंदिर झालं. माणसं सुधरत नाही. अखंड विना चालू आहे आळ्या फाट्याला. कधी गेले तर पहा, 12ही महिने 24 तास रेड्याचं मंदिर आहे. तिथं विना चालू आहे, हरिनाम चालू आहे 12ही महिने. आमच्या गावात सप्ताह असेल तर आपल्या रोजानी विनेकरी आणावं लागतात. जनावर आली तरी साधू संतांच्या सहवासात सुधरतात. ठाकूरबा म्हणून फडकरी, ठाकूरबांचं फड पंढरपूरला. त्यांच्या नातू त्यांच्या आता त्या फडाचे मालक आहे. 5-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांचा घोडा होता ठाकूरबांचा. पंढरपुरामध्ये दिंडी पोहोचलेली. 2 एकादशी होत्या कॅलेंडर मध्ये. वारकऱ्यांनी विचारलं, एकादश आजची धरायची का उद्याची? ठाकूरबा म्हटले, त्या घोड्याला खायला टाका. घोड्याने जर आज खाल्लं नाही ना, समजा एकादश आजची. साधू संतांच्या सहवासात घोडाला घोडे एकादश धरीत होत, पण घोडे एकादश धरीत नाही. बाळूमामांची पालखी आली होती आता इथं. वाघाळ्यात 3 कीर्तन झाली, पिंपरीत झालं, आपल्या परिसरात राहिली 10-15 दिवस. त्या बाळूमामांच्या, संत बाळूमामांच्या कुत्र्याचं नाव भीमा होत. तो भीमा नावाचा कुत्रा एकादश धरत होता. कुत्रा एकादश धरत होता, कुत्रे एकादश धरीत नाही. साधू संतांच्या सहवासामध्ये जनावर आली तर सुधारतात. म्हशीनं 3ऱ्या दिवशी परतावा खाल्ला नाही. अरे आपल्या मालकाची लेकरं उपाशी आहेत, शिवली सुद्धा नाही म्हैस. अरे मालकाची लेकरं उपाशी आहेत. साधू संतांच्या सहवासात जनावर आले तरी त्यांच्यात बदल होतो. ही परिस्थिती तुकोबराच्या घरची. हा संसार आहे तुकोबरांचा. तुकोबांची संसार स्थिती. जो प्रेमे गाय ऐकती चित्ती, तया तुष्टोनी रुक्मिणीपती संसार विपत्ती होऊ नये. तुकोबरांची ही संसार कथा जर आपण ऐकली, आपल्या प्रपंचातलं दुःख निघून जातं. मैपती बाबा म्हणतात. म्हणून बारकाई नाही का, ही परिस्थिती तुकोबांच्या घरची. मन विटलं आणि त्यांनी ठरवलं, आता बास, व्यापार केला, काही केलं,
आपल्या हातावर रेषच नाही ती. त्याचं रूपांतर काहीतरी घरात 2 रुपये येतील, धान्य येईल. तुकोबरायांनी ठरवलं, वैराग्य प्राप्त झालं आणि ठरवलं आता काहीच करायचं नाही. आता फक्त उरले ते हरी तुम्हा समर्पण, बाकी काहीच करायचं नाही. आणि मग तुकोबराय, भंडारा, भामचंद्र, कोराडेश्वर, मावल्या आणि कारंजा 5 डोंगर आहेत देहूच्या आजूबाजूला. या 5 डोंगरापैकी एका डोंगरावरती भजनाला जाऊ लागले. एकांतात दिवस कंठू लागले. त्यांचे सवंगडी त्यांना मिळाले. हळूहळू तुकोबरांची 14 द्रुपद मंडळी होती. तुकोबरांनी कीर्तन केलं. 14 जण चाल म्हणायला माग असायचे, टाळ घेऊन. लोहगावचा शिवबा कासार, कोंडोची लोहकरे, कडूचे गंगाधर पंत मवाळ, चाकणचे, नंतर सुदुम्रा गावात मामाच्या गावा आलेले संताजी महाराज जगनाडे, गवर सेटवानी, सोनबा ठाकर, नावजी माळी, अशी त्यांची ती लोक गोळा झाली वैष्णवांची. आणि मग तुकोबरांच्या डोक्यातलं दुःख निघून गेलं आणि म्हटले आता काही हरकत नाही. घरात पार उपासमार झाली, कण मिळाला नाही अन्नाचा, धन जरी मिळालं तरी हरकत नाही, कारण वैष्णव गोळा झाले. वैष्णवा संगती, वैष्णवा संगती सुख वाटे दिवा. वैष्णवा संगती सुख वाटे दिवा. आणि गणी देवा काही देवा. आणि गणी देवा काही सुख वाटे जीवा. तुकोबरायांचं जे दुःख होतं प्रापंचिक ते निघून गेलं, ते म्हणायलाच होतं फक्त. पण आज त्यांनी प्रपंचावरती तुळशीपत्र वाहिलं आणि साधनेमध्ये रंगू लागले. मावल्या नावाच्या डोंगरावरून कारंजा डोंगराकडं भजनासाठी तुकोबराय जात असताना मध्ये एक शेत होतं आणि त्या शेताचा मालक पुण्याला राहत होता. तुकोबरायांना पाहिलं
आणि तो म्हटला तुकशेट. शेट म्हणायचे लोक तुकोबरायला, कारण जुने तेवढा अधिकार होता त्यांचा. तुकशेट एक काम करा, माझं शेत आहे, मी पुण्याला आहे, आईन कणसावरती दाण्यावरती शेत आले, तुम्ही याचं राखण करा. तुम्ही राखण जर केलं ना तर मी तुम्हाला अर्धा मन धान्य देतो, 6 पायल्या धान्य देतो. तुकोबरायला वाटलं एकांत इथं सुद्धा कोणीच नाही. तुकोबरायला एक माळा बांधून दिला, माची बांधून दिली त्यांनी त्या शेतकऱ्याने. 10-20 फूट वरती गोफण दिली आणि सांगितलं ह्याच्यावरती तुम्ही बसा, इथं कोणी येणार नाही तुम्हाला विक्षेप करायला. डोंगरा भजन करायचंय पाय त्याला इथं करा. तुकोबांना वाटलं इथंही भजन होईल, इथं कोणी येणार नाही, ह्या माळ्यावरती बसून आपण भजन करूयात, किमान आपल्या घरी अर्धा मन 6 पायलं धान्य येईल. आणि मग त्या पुण्याच्या त्या शेताच्या मालकानं सांगितलं पाखरं राखायचं काम तुम्हाला करायचं बरं का. भजन करत असताना शेताचं राखण पाखरं राखायच्यात, पाखरांचं राखण करायचे, मग मी तुम्हाला देणार आहे. तुकोबरायांनी कबूल केलं, हरकत नाही म्हटलं, मी पाखर राखतो. तो माणूस गेला, 1-1.5 महिन्याने आला. त्या दरम्यान काय घडलं आहे का, सकाळी दुष्काळानंतर आता या वर्षी पाऊस झालेला होता पहिल्यांदाच, आणि भरभरून पिकं आली होती, आणि अनेक पाखर त्या रानामध्ये दाणं टिपण्यासाठी आले. तुकोबरायांना वाटलं पक्षांमध्ये सुद्धा तुकोबरायांना देव दिसायचा, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. अरे 4-5 वर्ष यांची उपासमार झालेली, मग ही पाखरं उठवावीत कशी धान्यावरून. ते म्हटले या बसा खा, भजन करायचे, खा म्हणायचे. ती पाखरांशी बोलू लागले. पक्षिनी प्रभात चारी आसिदा, पक्षिनी प्रभात चारी आसिदा, पक्षिनी तारी आसिदा, पक्षिनी प्रभात तारी आसिदा, पक्षिनी प्रभात तारी आसिदा, प्रभात तारी आसिदा, पक्षिनी प्रभात तारी आसिदा, पक्षिनी प्रभात तारी आसिदा. ओ पिलुलात पाहे, पिलुलात पाहे, पक्षिनी प्रभात तारी आसिदा, पक्षिनी प्रभात तारी आसिदा, वेणुवाट पाहे, प्रभात तारी आसिदा, पक्षिनी प्रभात तारी आसिदा, पक्षिनी प्रभात तारी आसिदा. पक्षी प्रभात चारी अशी जाती. पाखरं गोळा झाली. तुकोबराय म्हटले निवांत खा, काळजी करू नका. मी 11 वाजले. तुकोबराय पाखरांच्या जवळ गेले आणि म्हटले किती खाताय, तहान लागली नाही का तुम्हाला? एक काम करा, आता पाणी प्यायला जा, पाणी पिऊन पुन्हा या. पाणी प्यायला सोडलं त्यांनी. पाणी पिऊन पाखरं परत आली. सायंकाळची वेळ झाली. तुकोबराय म्हटले आता घरी जा, अंधार पडल्यानंतर तुम्हाला दिसायचं नाही, अंधार पडायच्या आधी आता घरी जा. पाखरं निघाली. एका पाखराच्या जवळ गेले आणि सांगितलं सकाळी लवकर या बरं का, मी तुमची वाट पाहतोय.
महिपती बाबांनी वर्णन केले, मी मनाचं सांगत नाही तुम्हाला. मी सुरुवातीला पहिल्या दिवशी सांगितलं, बहिणाबाईंची गाथा, निलोबारायांची गाथा, तुकोबरायांची गाथा, कचेश्वर ब्रह्मे यांनी लिहिलेलं तुकोबरायांचे चरित्र त्यांच्या शिष्यानं, गोपाळ महाराज तुकोबरायांचे पंतू आणि महिपती बाबा, संत महिपती बाबा ताराबादकर यांनी लिहिलं तुकोबरायांचं चरित्र ग्रंथ 17 अध्यायाचा. याच्याच आधारानं फक्त आपण तुकोबरायांचं चरित्र पाहतोय. आपण एकही प्रमाण ग्रंथांच्या बाहेरचं देणार नाही. महिपती बाबा म्हटले, त्या पाखरांना तुकोबराय म्हटले, उद्या सकाळी लवकर या. दुसऱ्या दिवशी पाखर आली, दिवस गेला, सायंकाळी जाऊ लागली. तुकोबराय पुन्हा त्यांच्याकडे गेले, म्हटले, काय तुम्हाला कळतंय का नाही? दिवसभर धान्य खाताय, घरी पिलं उपाशी असतील तुमची, तुम्ही बरोबर काहीच नेत नाही. तुम्ही काही धान्य चोचीमध्ये घेऊन जा, तिथं घरी पिलांना सुद्धा न्या. तिसरा दिवस उजळला. तिसऱ्या दिवशी जाताना तुकोबरायांनी निरोप दिला. महिपती बाबा म्हणतात, फक्त तुम्हीच येता म्हटले, तुमची 100, 200, 400चीच दिंडी. तुम्ही एक काम करा, 5-25 गावात आमंत्रण द्या. उद्या 1000 वारकरी आली पाहिजे, तिथं 1000 पाखरं आली पाहिजेत. त्या पाखरांनी आमंत्रण दिलं आणि 5-25 गावचे पक्षी येऊ लागले. महिपती बाबा वर्णन करतात, महिना निघून गेला आनंदात. तुकोबराय त्या महिन्याभरात घरीच गेले नाहीत. त्यांची भागीरथी नावाची कन्या त्यांना शोधत आली 2-3 दिवसांनी. त्या भागीरथीला सांगितलं तुकोबरायांनी, एक काम कर, मला 24 तास इथं राखण करूशी वाटतंय, तू भाकरी इथं आणीत जा 2 टाइम, मी इकडंच जेवत जाईल. महिना 1.5 महिना तुकोबरायच्या शेतात राखण सोडून घरीच गेले नाहीत. 1.5 महिन्यानी त्या शेताचा मालक आला. शेताकडे पाहू लागला, धान्याचा कण सुद्धा नाही. एकाही कणसामध्ये एक दाणा सुद्धा नाही. पाहिलं, धावतच तुकाराम महाराजांकडे गेला. तुकाराम महाराज भजनामध्ये दंग होते. हालून जाग केलं, शिव्या देऊ लागला, माझी भरपाई द्यावी लागेल तुला. जे धान्य होणार होतं त्याच्यातून मी सावकाराला, जुन्या काळात राजाला कर दिला जायचा, माझा कर कोण भरेल या वर्षी? 5 वर्ष दुष्काळ होता, 5 वर्षाचा कर मला या वर्षी भरायचा होता. ओढत शिव्या देत देत देहू गावात आणलं. गावातले पाटील, राजाचे चाकर असायचे तिथं, नोकर राजाचे सुद्धा, त्यांना पांड्या म्हणलं जायचं. महादजी पंत म्हणून राजाचा सेवक त्या गावात होता. पंचायत भरली आणि त्या शेतकऱ्यानं सांगितलं, तुकोबांना राखण करायला शेत दिलं होतं, अर्धा मन 6 पायल्या धान्य मी यांना देणार होतो, पण यांनी संपूर्ण शेत पाखरांना चारून टाकलं, शेताचं राखणच केलं नाही. तुकोबराय म्हटले, तुम्ही मला काय सांगितलं होतं? मी तुम्हाला सांगितलं होतं पाखरं राखत जा. पाखरं राखले ना म्हटले मी. तुम्ही जर गाया राखायला ठेवला असतं तर गायला उपाशी ठेवायचं का? तुम्ही सांगितलं पाखरं राखा, मी पाखरं राखली, पोटभर खाऊन दिलं त्यांना. तो म्हटला, मला न्याय द्या, तुमचं कर कुठून भरेल मी? गावातली लोक म्हटली, किती धान्य व्हायचं तुला दरवर्षी? काय अंदाज मागचा? मला 2 खंड्या धान्य व्हायचं. तो म्हटला, किती? 2 खंड्या. खंड्या म्हणजे काय माहिती तुम्हाला? किती खंड्या म्हणजे? आपण म्हणतो ना, 1 खंडी बकर आहे, 2 खंडी. 1 खंडी म्हणजे 20 पोती. 2 खंड्या धान्य 40 पोती धान्य मला होत होतं. तुकोबरायांकडे पाहिलं गावातल्या लोकांनी, विचारलं पाटलानं, खरंय का 2 खंडी 40 पोती धान्य तुम्हाला भरपाई द्यावी लागेल यांना, मान्य आहे का तुम्हाला? ते म्हटले, देऊन टाकू, पण एक अडचण आहे. म्हटले, काय अडचण आहे? हा खोटं बोलतोय. म्हटले, खोटं बोलतोय? काय खोटं बोलतोय? 2 खंड्या नाही, माझा असा अंदाज आहे 10 खंड्या धान्य झालं असतं. तुकोबराय तुम्हाला भरून द्यायचे 10 खंड्या म्हणजे 200 पोती द्यावी लागतील 40 पोती ऐवजी. नाही नाही, मी खरं सांगतोय. म्हटले, याचा अंदाज चुकीचा आहे, मी 1.5 महिना थांबलोय, माझा अंदाज चुकीचा होणार नाही. म्हटले, हक्क बी मागतोय, 10 खंड्या धान्य झालं असतं याला,
हा कमी मागतोय, याला अंदाज नाही. अहो तुम्हाला भरून द्यायचे, भरून द्यायचं असेल तरी मी खोटं बोलणार नाही. कसं भरून देणार? आता राहायचा जो वाडा होता पूर्वजांचा, त्या वाड्याचे पेपर घाण वाडा करून दिला, अंगठा दिला तुकोबरायांनी, सही केली, वाड्याचं घाण खत करून त्या मालकाला दिलं. गावकरी म्हटले आता ते खत आमच्याकडे राहू द्या, पण आम्ही फक्त ऐकलं तुमचं आणि न्याय निवाडा केला. आता आपण सगळेजण शेताची पाहणी करायला जाऊ. खरोखर तसं घडलंय का नाही पंचनामा करू. गावकरी निघाले, तुकोबराय निघाले, त्या शेतामध्ये आले. काय पाहतायत गावकरी? संपूर्ण कणसामध्ये धान्य भरलेला आहे. माझा विटेवरचा मालक माझ्या पंढरीश परमात्म्यानं धान्याचा अवतार घेताना प्रत्येक कणसामध्ये धान्य भरलेला आहे. तो हा देवाचाही देव बळ्या माझा पंढरी राव, बळ्या माझा पंढरी राव, बळ्या माझा पंढरी राव. तो देवाचाही देव बळ्या माझा पंढरी राव, बळ्या माझा पंढरी राव, बळ्या माझा पंढरी राव. तो हा देवाचाही देवा बळ्या माझा पंढरी राव, तो ह्या देवाचाही देवा बळ्या माझा पंढरीनाथ. तो हा देवाचाही देवा बळ्या माझा पंढरी राव, बळ्या माझा पंढरी राव, बळ्या माझा पंढरी राव. तो हा देवाचाही देवा बळ्या माझा पंढरी राव, बळ्या माझा पंढरी राव, बळ्या माझा पंढरी राव. तो हा देवाचा माझा देव, बळीया माझा पंढरीराव. त्याच्या पायावरती विश्वास आहे. तुकोबरायांनी काय सांगितलं होतं? 10 खंड्या धान्य होणार आहे त्याला, 2 खंड्या नाही याचा अंदाज चुकीचा आहे. आपण काय करतो प्रपंचात? आपल्याला भरपाई द्यायची वेळ आली तर आपण काय केलं असतं? गाडी ठोकली, इन्शुरन्स आहे का नाही तुझा, त्याच्यातून किती पैसे मिळतील हे दर थोडेफार. आपला व्यवहार असा आहे, तुकोबरायांचा व्यवहार कसा आहे? कारण त्यांचा विश्वास देवाच्या पायावर आहे. बळीया माझा पंढरीराव, माझा देव मोठा आहे, त्याच्या पायावरती विश्वास आहे म्हणून सत्य आहे, वाचा सत्य आहे. नाहीतर आमचा तुमचा विश्वास कुठे? तुम्ही आम्हाला फोन केला, आम्ही म्हणतो किती पाकिट देणार आहे तुम्ही आम्हाला? आमच्या खंडाळे गावातून आता लोक आहेत खंडाळ्यातली, आज खंडाळे गावात एक पूजा आहे म्हणून कदाचित लोक कमी आलेत. आणि पिंपरी तुम्हाला दर महिन्याचं त्या ठिकाणी कीर्तन आहे, श्रावणी महिन्याचं, तिकडची लोक कमी आलेत, पण तरी भरपूर लोक आहेत मागपर्यंत. ऐका, आमच्या खंडाळ्यात एका महाराजाचं कीर्तन झालं, बळीया माझा पंढरीराव. ते हायवेहून माघार आलं ना त्याने महाराज, हायवेहून माघारी आला गडी, म्हणलं हे एवढं देतात का फक्त? शिरूर तालुक्यातल्या म्हणून नाव सांगणार नाही, तुम्ही ओळखीता त्यांना. परत भांडत बसलं, ते घेऊन गेलं परत पैसे. ऐका, देवाच्या पायावरती जर विश्वास असेल, हा, तुकोबरायांचं वचन आहे, उभ्या बाजारात कथा हे तो न आवडे पंढरीनाथा, अवघे पोटासाठी सोंग ते कैसा पांडुरंग. आपल्या श्रीगोंद्यात तात्या महापुरुष म्हणून एक साधू होऊन गेले. तात्या महापुरुष अगदी अलीकडच्या काळात, त्यांची पिढीत सर्वजण कीर्तनकार आहेत. तात्या महापुरुष म्हणजे लोक त्यांना प्रतिशुकाचार्य म्हणायचे, इतकी भागवत कथा त्यांनी केल्या. खूप विश्वास देवाच्या पायावरती. डोंगरेजी महाराज गुजरातचे, त्यांनी भागवत कथा संबंध भारतभर केल्या.
काय घ्यायचे माहिती कथेच्या बदल्यात? ते काय घ्यायचे? एक तुळशी पत्र घ्यायचे, एक तुळशीचं पान द्या, जातो. ज्या वेळेस त्यांची पत्नी मारली ना, पत्नी डोंगरेजी महाराजांची, ज्यांच्या नावावरती ट्रस्ट आहे आणि कोट्यावधी संपत्ती जमा झाली होती, लोकांनी न घेता नेते तुळशी पत्र घेऊन जात होते, तरी त्यांच्या नावानं लोकांनी ट्रस्ट केली, त्याच्यात कोट्यावधी रुपये होते. पण पत्नी ज्यावेळेस वारली, अंत्यविधीला आले, पण पत्नीचा अंतिम संस्कार करण्यासाठी खिशात रुपये नव्हता त्यांच्या. असे साधू झालेत आपल्या. प्रति शुकाचार्य डोंगरेजी महाराजांना म्हटलं जायचं. ज्यावेळेस त्यांचा अंत्यविधी केला, अंत्यविधी, आत्ताची गोष्ट सांगतोय मी, 25 वर्षातली, तुम्हाला जुनी नाही सांगते, 25-30 वर्षातली. डोंगरेजी महाराजांचं भागवत वाचलं आमच्या गुरुवर्य नंदकिशोर दादांनी. संसाराचा त्याग केला, आळंदीला येऊन राहिले, फक्त डोंगरेजी महाराजांचं भागवत वाचलं. एवढे मोठे साधू. ज्यावेळेस अंत्यविधी डोंगरेजी महाराजांचा झाला, सावडण्यासाठी लोक गेली, आज ती मिळाल्याच नाहीत. कृष्ण मूर्ती मिळाली, कृष्ण मूर्ती राखेमध्ये. प्रति शुकाचार्य त्यांना लोक म्हणायची. त्या तुलनेत आपल्या 10-5 तालुक्यामध्ये, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी तात्या महापुरुष भागवत करायचे. त्यांना इथं शुकाचार्य म्हणून म्हटलं जायचं. त्यांची रुई 36 म्हणून गाव आहे इथं श्रीगोंदा पारनेर जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये. त्या गावी एका माणसानं त्यांचं भागवत ठेवलं. तो कंडक्टर होता, आळंदीला पाठाला जायचा. भागवत ठेवलं, तात्या आले. 8 दिवस भागवत कथा झाली. यानं काय करावं? त्यानं 11 रुपये दक्षिणा दिली. किती? 11 रुपये मुद्दामून. काय यांची परीक्षा पाहू म्हटली, खरंच साधू आहेत का? 11 रुपये दक्षिणा दिली, काही बोलले नाहीत. तात्या घरी आले, काहीच राग आला नाही यांना, काहीच प्रतिक्रिया नाही. काय केलं यांनी? पुढच्या वर्षी तारीख दिली. म्हटले लोकांना भागवत इतकं आवडलंय, मला मेसेज टाकले आज लोकांनी व्हॉट्सअप वरती, पुढच्या वर्षी कीर्तन ठेवण्याऐवजी परत कथा ठेवा. कोणती ठेवा? दुसऱ्या संतांची ठेवा, पण आपण कीर्तनच ठेवू शक्यतो. अशी तुमची कथा तात्या सुंदर झाली. पुढच्या वर्षी परत तुमचं भागवत काढते. याला परीक्षाच पाहिजे होती. पुढच्या वर्षी भागवत झालं. तात्या महापुरुषांचं आडनाव होतं त्यांचं, महापुरुष. पुन्हा बाजारानं 11 रुपये दक्षिणा दिली. पुन्हा घरी गेले. पुन्हा साधूला राग येत नाही. 3ऱ्या वर्षी पुन्हा भागवत ठेवलं यानं, ह्याच माणसानं, नियोजकानं. पुन्हा तात्या आले. ऐका, जे साधू असतात, तुकोबरायांचे अभंग पहा तुम्ही. इथे एक नामदेवरायांचा अभंग लिहिलाय भिंतीवरती, निवांत वाचा. आता मी सांगत नाही तुम्हाला, तुम्हाला आवडला तर वाचून जा. तिकडे जायला वेळच नाही मला आता, कारण वेळ संपत आला. एक प्रसंग आहे आपला पुढं, तो कदाचित टाळावा लागेल आणि त्याच्या पुढचा प्रसंग घ्यावा लागेल आता. कारण जो प्रसंग आज घ्यायचा होता मला, एक तो टाळावा लागेल. त्याच्यानंतरचा प्रसंग काही कारणास्तव घ्यावा लागणार आहे. ऐका, 3ऱ्या वर्षी तात्या आले. कालेचं कीर्तन झालं, भागवत कथेच्या समाप्तीला. हा माईक वर उभा राहिला, डासा डासा रडायला लागला. म्हटला एका महापुरुषाची मी परीक्षा पाहिली. 3 वर्ष भागवत केले बाबांनी, पण मी असं केलं, रडून डसा डसा रडून सांगू लागला. आज म्हटला तात्या, तुम्ही जेवढे पैसे मागाल, जेवढी दक्षिणा मागाल, वावर विकील माझी, जेवढं हवंय तेवढं तुम्हाला देतो. त्याच तात्या काय म्हटले माहितीये का? आता मी तुझे घेईन, पण 11 रुपये घेईन, त्याच्या पुढे घेणार नाही. हे ऐकायला बरं वाटते तुम्हाला, आचरण करायला खूप अवघड आहे. कारण बळीया माझा पंढरीराव, देवानं धान्याचा अवतार घेतला. गावकरी म्हटले धान्य किती होते आता पाहू. न्याय आम्ही दिलेला आधीच, पण तुझं धान्य 2च खंडी तुला मिळणार. आता तू म्हटलं होतं ना 2 खंडी होणार. 40 पोती धान्यातून यायचं, बाकी तुकोबा राहायचं. काय न्याय दिला आता? परत उरलेलं धान्य तुकाराम महाराजांचं. धान्याची मळणी केली.
आणि किती झाली माहिती का धान्य या वर्षी? देवाचा स्पर्श झाला, तुकोबरायचा साधूचा स्पर्श झाला, साधूचा त्या शेताला. भक्त विजय मध्ये मैपैती बाबा वर्णन करतात, नामदेव राय, ज्ञानोबा राय, सावता महाराज, सोखोबा राय आदी करून सर्व संत भारताच्या तीर्थयात्रेसाठी गेले. ज्या वेळेस कबीराच्या घरी जात होते, एका यवनाच्या राजाच्या राज्यात मुक्काम झाला, त्या वर्षी उल्लेख केला मैपती बाबांनी, 11 पट अधिक तिथं पिकाला, 11 पट अधिक. साधू संतांचा जर स्पर्श झाला तर तिथं सुबत्ताच आली त्याच्या राज्यामध्ये. आज तुकोबरायांचा स्पर्श त्या शेताला 1.5 महिना झालेला आहे. पंढरीश परमात्म्यानं धान्याचा अवतार घेतलेला आहे. गावकऱ्यांनी न्याय दुसरा दिला, 2 खंड्या धान्य तुला मिळतील, बाकी तुकोबरायचं. तो म्हटलं आनंदानं काहीच हरकत नाही. धान्य केलं. मैपती बाबा वर्णन करतात, किती धान्य झालं? 2 खंड्या जिथं धान्य व्हायचं, 17 खंड्या, 340 पोती धान्य झालं. 340 पोती, 40 पोत्याच्या जागेवरती गावकऱ्यांनी त्याला 40 पोती दिली, 300 पोती उरली. तुकोबरायांना स्वाधीन करू लागले गावकरी. तुकोबराय म्हटलं मी हात लावणार नाही. जो प्रकार आता घडलेला आहे, तुमचा न्याय मला आता नको. त्या धान्याला स्पर्श सुद्धा, घरात खायला अन्न नाही तरी सुद्धा ते धान्य तुकोबरायांनी स्वीकारलं नाही. मग गावात तो सरकारी नोकर होता राजाचा, महादजी पंत म्हणून, त्याच्या ताब्यात ते धान्य दिलं. प्रसंग ऐका पुढं. तुकोबराय काय सामान्य आहेत का? तुकोबराय जरी गरिबी आली ना तरी तुकोबराने 2 मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. आज ज्ञानोबरायचं जे मंदिर आहे त्याचा मुख्य गाभारा, मुख्य सभा मंडप तुकोबरायांनी बांधलेला आहे. इंग्रजांनी त्यांच्या गॅजेट मध्ये नोंद केली, आपल्याला माहित नाही. गरिबी जरी आली तरी श्रीमंतच होते तुकोबराय. माऊलींच्या मंदिराचा जीर्णोद्धार, जो मुख्य गाभारा आणि गाभाऱ्याच्या समोरचा जो छोटासा जो 10 बाय 10चा मंडप आहे ना, सभा मंडप तुकोबरायांनी बांधलाय. हे वर्णन इंग्रजांनी केलं. आपली काही महाराज मंडळीमध्ये बरळत होती, तुकोबराय वैकुंठ गमन झालंच नाही त्यांचं सदे. इंग्रजांनी नोंद केली, आताही सापडते. तुकाराम महाराज देहू गावामध्ये कीर्तन करता करता गुप्त झाले. नोंद इंग्रजांनी केली, ते मान्य करतात, आपले करत नाही. किती खंत आहे मोठी. धान्य घेतलं नाही तुकोबांनी. सकाळी मंदिरात गेले भजनासाठी. मंदिर पडायला आलं होतं. 8 पिढ्या आधी बांधलेलं पांडुरंगाचं मंदिर आपण काल पाहिलं. मोडकळीला आलं होतं. देवाचे देऊळ होते तेही भंगले. काय केलं तुकोबरायांनी? पांढरी माती गोळा करून सारू लागले, त्या भेगा लिंपू लागले, मंदिराची डागडुजी करू लागले. त्यांच्या मनात खंत होती, संसाराची खंत नाही, पण मंदिराची खंत मनात होती. आणि इकडं 4थ्या दिवशी त्या महादजीच्या स्वप्नामध्ये देव गेले. देवानं सांगितलं, तुकोबराय मंदिराची डागडुजी करतायत, ते धान्य त्यांना मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दे. तुझ्या बापाचं नाही ते धान्य. आणि गावकरी गोळा झाले, पाहायला गेले. तुकोबराय खरोखर हातानं मंदिराची डागडुजी करत होते. ते 300 पोती 15 खंड्या धान्य, ज्या धान्याचा अवतार पंढरीश परमात्म्याने घेतला ना, त्या धान्यापासून त्या मंदिराचा जीर्णोद्धार तुकोबराने देऊच्या पांडुरंगाच्या मंदिराचा केला. आणि पुन्हा जीर्णोद्धार करताना मूर्ती हलवली आणि पुन्हा प्राण प्रतिष्ठा केली, असा उल्लेख चरित्रामध्ये आहे. संसारासाठी नाही रुपये वापरला त्यांनी. त्यातला कण सुद्धा 6 पायल्या अर्धा मन जे ठरलं होतं 20-25 किलो धान्य, ते सुद्धा तुकोबराने घरी नेलं नाही. ते सुद्धा नको म्हटले. तर विटंबना झालेले हे पण नको मला, ते सुद्धा नेलं नाही. मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी अन्नदान करण्यासाठी
रुपये नाही, आता काय करावं, सर्व संपलं. मग तुकोबरायांनी लोकांकडे पाहिलं, फक्त पाहिलं लोकांकडे. संबंध गावकऱ्यांनी धान्य गोळा केलं, कोणी तांदूळ, कोणी भाजीपाला. महापंगत, महासोहळा पुन्हा एकदा तुकोबरायांच्या देखत त्या पंढरीश परमात्म्याच्या मंदिराचं देहूच्या जीर्णोद्धार होऊन प्राण प्रतिष्ठा सोहळा झाला, भव्य दिव्य. आता 8:45 वाजले. 9ला आपण थांबत असतोय, आरतीला 10-15 मिनिटं जातात. आणि एक प्रसंग मी घेतोय, फक्त एक गाळतोय आता मधला. तुकोबरायांचे चरित्र महिनाभर सांगितलं तरी संपणार नाही. जो प्रसंग आपण थांबवणार आहोत तो कदाचित आपण उद्या घेऊ जमलं तर. ऐका, प्रसंग तो असा होता की तुकोबरायांना भगवंताचा साक्षात्कार झाला भामचंद्र डोंगरावरती. कसा झाला ते आपण उद्या पाहू. पण तुकोबरायांना देवाचा साक्षात्कार झाला, देवानं दर्शन केलं, साधनेचं फळ मिळालं. आणि त्यांची कीर्ती चिंचवडच्या मोरया गोसाव्यांचे पुत्र चिंतामणी देव त्यांच्यापर्यंत पोहोचली. हा प्रसंग काही कारणास्तव पुढचा घेतोय मी. पुढचा प्रसंग मी घेतोय काही कारणास्तव, तुम्हाला कळेल कारण काय आहे. आणि जो मी आता प्रसंग कमी करतोय तो उद्या आपण निश्चित पाहण्याचा प्रयत्न करू. ऐका, तुकोबरायांची कीर्ती, सज्जनाची कीर्ती वाऱ्या हाती माप. सज्जनाची कीर्ती वाऱ्याच्या गतीनं त्या ठिकाणी पसरत असते. आणि ती कीर्ती त्या ठिकाणी चिंतामणी देवाच्या मोरया गोसावींची चिरंजीव, ज्यांनी आपल्या महागणपतीची सेवा केली. चिंतामणी देव मोरया गोसावी सामान्य होते का? पुणे जिल्ह्यातले 1 नंबरचे श्रीमंत. आज जर आपण गणपतीच्या मंदिरात गेलो रांजणगावला, तुम्हाला कदाचित माहित नसेल, मी सांगतो, शेजारी जो मंडप आहे, आपण फोटो काढायला जातो बघा शेजारी, तिथं मोरया गोसावींच्या पादुका आहेत शेजारी अलीकडे. पण उल्लेख असा आहे ग्रंथामध्ये, महागणपतीच्या दर्शनाला जर रांजणगावला आला ना माणूस आपल्या तीर्थात, मोरया गोसाव्याचं सुद्धा पादुकाचं दर्शन घेऊन जावं. ते घेतलं नाही गणपतीच्या दर्शनाचं फळ मिळत नाही. एवढे महान मोरया गोसावी होऊन गेले. हे तुम्हाला माहित नसेल म्हणून आता परत गेले तर त्या पादुकांच्या पाया पडून येत जा. मोरया गोसावींच्या त्या पादुका आहेत तिथं आपल्या रांजणगावात शेजारी मंदिराच्या. मोरया गोसाव्यांचे पुत्र चिंतामणी देव, त्यांच्यापर्यंत तुकोबांची कीर्ती गेली. त्यांनी 2-4 चाकर पाठवले, तुकोबरायांना माझ्या भेटीला घेऊन या असा निरोप पाठवला. हा निरोप चिंतामणी देवांना त्या ठिकाणी तुकोबरायांना पाठवला. हा निरोप पाठवला, तुकोबराय आले. ज्या वेळेस तुकोबराय चिंतामणी देवांच्या घरामध्ये आले होते, त्यावेळेस चिंतामणी देव गणपती बाप्पाची पूजा करत होते. ज्या वेळेस गणपती बाप्पाची पूजा चालू होती, त्या चिंतामणी देवाच्या मनामध्ये आलं की आज जी फुलं पूजेसाठी या बागेत काम करणाऱ्या नोकरांना या माळ्यानं आणलेत, ही थोडी सुकलेली फुलं. हा झाडांना पाणी देत नाही का? पूजा चालू आहे गणपतीची. त्या नोकराला त्या माळ्याच्या नावाने शिव्या देऊ लागला मनातल्या मनात चिंतामणी देव. आणि 15-20 मिनिटं, अर्धा तास त्या ब्राह्मणानं चिंतामणी देवानं पूजा केली. पूजा संपली, उठून उभे राहिले आणि मागं वळून पाहतायत जगद्गुरु तुकोबराय आलेले आहेत. आणि तुकोबरायला विचारलं चिंतामणी देवानं, केव्हा आलात तुम्ही? त्यावेळेस तुकोबरायने उत्तर दिलं, तुम्ही मनात पूजा करत असताना त्या बागेतल्या नोकराला, त्या माळ्याला मनात त्याला द्वेष करत होता, तेव्हा चालू मी अर्ध्या तासापूर्वी. माझ्या मनातलं तुकोबरायला कसं समजलं? त्या चिंतामणी देवाला प्रश्न पडला. आणि चिंतामणी देवानं तुकोबरायला सांगितलं, आज ब्राह्मण भोजनाच्या पंक्तीत आमच्या घरात, हा आलाच आहात तर जेवून जा. आणि गणपती बाप्पाला नैवेद्याचं ताट त्या ठिकाणी देण्यासाठी देवाला, गणपती बाप्पाला नैवेद्याचं ताट आधी नैवेद्य दाखवतो चिंतामणी देव म्हटले, आणि मग आपण एकत्र जेवू. चिंतामणी देवानं गणपतीला नैवेद्य दाखवला. ज्या वेळेस नैवेद्य दाखवला
तुकोबराय म्हटले थांबा, तुमच्या मूर्तीमध्ये आता गणपती नाहीत, थांबा 10 मिनिटं. ते म्हटले कुठे गेले गणपती? म्हटले एका भक्तानं गणपती बाप्पाला हाक मारली, पाण्यात बुडत होता, त्याला वाचवण्यासाठी गेले. 10 मिनिटं थांबा, येतील 10 मिनिटात. 10 मिनिटानं आता तुकोबराय म्हटले आता दाखवा नैवेद्य. ज्या वेळेस तो चिंतामणी देव नैवेद्य दाखवू लागला, त्या मूर्तीचा पितांबर ओला झालेला होता आणि ते पाणी ओलं झालेलं पाहिलं. चिंतामणी देवाला कळलं आता घातलेला पितांबर सुका होता, 10 मिनिटात ओला झालेला आहे. याचा अर्थ तुकोबरायला समजतंय माझा बाप्पा कोणाला तरी संकटात वाचवण्यासाठी गेला होता. मग ब्राह्मण जेवणासाठी बसले. तुकोबरायला जेवायला बसायला सांगितलं चिंतामणी देवांनी. बसायला सांगितल्यानंतर तुकोबराय बसले, पण म्हटले अजून 2 ताटं वाढा, आपण दोघं तर जेवू, अजून 2 ताटं वाढा. चिंतामणी देव म्हटले कशासाठी? म्हटले माझं आराध्य दैवत पंढरीश परमात्मा, त्या पांडुरंगाला मी जेवायला बोलविले, त्याच्या आधी तुमचं आराध्य दैवत, तुमची भक्ती ना गणपतीची, गणपतीला जेवण्यासाठी इथं बोलवा. चिंतामणी देवा गणपतीची आना. चिंतामणी देवा गणपतीची आना. चिंतामणी देवा गणपतीची आना. चिंतामणी देवा गणपतीची आणावा. चिंतामणी देवा गणपतीची आना. चिंतामणी देवा गणपतीची आना. करावे भोजन तुझे पाठी. करावे भोजन तुझे पाठी. करावे भोजन तुझे पाठी. करावे भोजन तुझे पाठी. देव म्हणते एवढं बेसी थोरी. देव म्हणते एवढं बेसी थोरी. चिंतामणी देवा गणपतीशी आना, की गणपती बाप्पाला जेवायला बोलवा. देव म्हणे तुक या आयशी के एवढी माझं थोरवी नाही. देव म्हणजे चिंतामणी देव. चिंतामणी देव म्हटले तुकोबरायला, देव म्हणे तुक या एवढी कैशी थोरी, मला गणपतीला आणायचं सामर्थ्य नाही. तुकोबराय म्हटले वाढ वेळ झाला, शिळे झाले अन्न. हे ब्राह्मणांचं अन्न शिळे होऊ लागले. तुम्ही भक्त आहात ना गणपतीचे, तुम्ही गणपतीला आणा. त्यावेळेस चिंतामणी देव म्हटले माझं सामर्थ्य माझं पुण्य एवढी नाही तुकोबा. त्यावेळेस तुकोबराय म्हटले तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते. अहो तुमचं पुण्य आहे, पण मी आणतो गणपतीला, आणि गणपतीचा धावा केला. हे गणराया लवकर येई. 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 बेटी सकळाशी देई 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 देई. गणराया लवकर येई. गणराया लवकर येई. गणराया लवकर येई. गणराया लवकर येई. आणि गणपती बाप्पा प्रत्यक्ष प्रगट झाले. लोकांना नाही दिसले बर का, फक्त तुकोबराय आणि चिंतामणी देवाला दिसले, ब्राह्मणांना नाही दिसले. तुमचं आमचं सौभाग्य आपल्याला दिसत आहेत. फक्त अन्न संपलेलं जेवल्यानंतर लोकांना दिसलं की अन्न संपलंय ताटातलं. गणपती बाप्पा आले त्यावेळेस चिंतामणी देव तुकोबरायला म्हटले तुकोबराया गणपतीला तुम्हीच आणले, पण त्या पंढरीश परमात्म्याला
तुम्ही जेवणासाठी आणा, तुम्ही दुसरं ताट भरलेलं आहे. त्यावेळेस तुकोबारायानं पंढरीश परमात्म्याचा धावा केला. येई व विठ्ठले माझे माऊलिये माऊलिये निघावर ठेवले निघावर ठेवले वाढवे पाये आलिया गेलिया हाती धाडी निरोप पंढरपुरी आहे माझा माय बाप पिवळा पितांबर कैसा गगनी जळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला सोन स्वभावाला तुझी ठाया कृपा दृष्टी पाहे मजकर पंढरी राया कृपा दृष्टी पाहे मजकर पंढरी राया विठ्ठल 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 हो पांडुरंग हरी विठ्ठल भजन करा, टाळ्या वाजवा. विठ्ठल हो पांडुरंग हरी विठ्ठल हो हे विठ्ठल 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 पांडुरंग हरी विठ्ठल हो विठ्ठल 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 हो पांडुरंग हरी विठ्ठल हो हे विठ्ठल 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 हो विठ्ठल 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 हो विठ्ठल 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 हो विठ्ठल 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 पंढरीचा विठ्ठल 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 हो पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा पांडुरंग माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा पांडुरंग माझा मी पांडुरंगाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी पांडुरंगाचा ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा पांडुरंग माझा मी पांडुरंगाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा पांडुरंग माझा मी पांडुरंगाचा पंढरीनाथ भगवान की जय टाळी वाजवा सर्वांसाठी आपल्याच संस्थेची मुलं आहेत, त्यांची इच्छा आणि अचानक आपण पहिल्या दिवशी पात्र केली, दुसऱ्या दिवशी केली, तिसऱ्या दिवशी करत आहोत अगदी 5-10 मिनिटं. आणि योगायोगानं मंबाजी गोसावी गणपती बाप्पा आपल्याकडे तशी माणसं आहेत, आहे का नाही? रामेश्वर भट्ट उद्या तुम्ही कदाचित पाहणार आहेत, शिवाजी महाराजांचं पात्र होणार आहे, तुकोबरांची गाथा बुडवली, सर्व होणार आहे. ऐका, वेळेअभावी एक प्रसंग आपण सोडून दिला, आज उद्या त्याला पाहण्याचा प्रयत्न करू. चिंतामणी देवा गणपतीशी आणा, करावे भोजना तुझे पात्री. आणि खरोखर चिंतामणी देवाला आणता नाही आलं, पण पंढरीश परमात्म्याला
आणि माझ्या गणपती बापाला तुकोबराने साक्षात प्रकट केलं. ब्राह्मणाला दिसलं नाही, पण चिंतामणी देवानी तुकोबराने स्वतः भगवंताला आणि गणपती बापाला पाहिलं आणि त्यांच्या पंक्तीला या दोन महान संतांनी भोजन केलं. तुमचं आमचं भाग्य थोडं अधिक म्हणावं का काय, तुम्ही गणपती बापाला आणि पांडुरंगाला पाहिलं. ऐका, भाग्य आम्ही तुका देखील. आपलं खरोखर भाग्य आहे की आपण तुकोबरांची कथा ऐकतोय, म्हणजे तुकाराम महाराजांना पाहतोय. आजही ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या रूपाने आहेत, आजही तुकोबराय तुकाराम महाराजांच्या गाथ्याच्या रूपाने आहेत. त्याला शरण त्या भावाने गेला तर मनुष्याला त्यांची प्राप्ती होत असते. कदाचित आपण शेवटच्या भागात सांगू, आजही ज्ञानोबराय तुकोबराय त्यांच्या समाधी सोहळ्यानंतर किंवा वैकुंठ गमनानंतर लोकांना दर्शन देतात. अशी माणसं आपल्या संप्रदायात झालेली आहेत. आपण पाहू शेवटी. असो, वेळ अधिकचा झाला, 9ला सगळं संपवायचं असते, पण दररोजच आपण 9:20 पर्यंत जातच आहोत, कारण तुम्ही सर्व उशिरा येता, कथा उशिरा चालू करावी लागते. असो, ऐका, आजचे अन्नदाते अविनाश शिवाजी नाळकंडे माजी सरपंच, माजी श्री मारुती लक्ष्मण नरोडे माजी सरपंच, रामचंद्र साहेबराव नरोडे माजी सरपंच, सोपान किसन नरोडे माजी सरपंच, विठ्ठल कोंडेबा नरवडे माजी सरपंच, हे सगळे खंडाळ्याचे माजी सरपंच. त्याचप्रमाणे गणपत दौलत नरवडे, त्यांच्या घरातली सर्वांची आज पूजा आहे. किती आलेत मला माहीत नाही तिथं. या सर्वांचे धन्यवाद. संभाजी चंद्र नरवडे पालखी सोहळ्याचे प्रमुख, नरहरी तुकाराम नरवडे माजी उपसरपंच, सुभाष विठ्ठल नरवडे आणि राजेंद्र संभाजी नरवडे फौजी, या सर्वांची आज अन्नदानाची पंगत आहे. त्यांना मी अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. त्यांना विनंती करतो, त्यांचे स्वतः असतील त्यांनी आरतीसाठी पुढे या, स्वतः नसतील त्यांच्या घरातील महिला मुलं जे कोणी असेल त्यांनी आरतीसाठी पुढे या. आणि विशेष ज्यांची उपस्थिती आज राहिली, आपल्या शिरूर तालुक्याचे नामवंत कीर्तनकार, हरिभक्तीपरायण आमचे परमार्थ स्नेही गुरुबंधू दयानंद महाराज पवार आणि आपल्या वाघाळे गावचे लहू नाना थोरात पुण्याहून खास आपल्या कथेसाठी इथं आले. या दोन मान्यवरांना विनंती करतो, आरतीसाठी पुढे या. आपल्या शिरूर तालुक्यात अनेक गावचे लोक येत आहेत दररोज. पिंपरी तुम्हाला, गणेगाव खालसा, वाघाळे, हिवरे कुंभार, दुमाळ पिपळे, रांजणगाव गणपती, मलठण, ढोक सांगवी, सोने सांगवी, आज मला वाटतं कवठा बाजूनी किटे गुरुजी वगैरे शिंदेवाडी तिकडूनही माणसं आलेली आहेत. तुम्ही सर्व श्रोते, अनेक विद्यार्थी पालक येत आहेत इथं. सर्वांना मी अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो आणि मान्यवरांना विनंती करतो, अन्नदात्यांनी पुढे या आणि तुम्ही पुढे या. लघुनाना थोरात दादा, तुम्ही आरतीला आधी सुरुवात करा. या कथेची शोभा गुरुवर्य नंदकिशोर दादा यांच्यामुळे वाढलेली आहे. आपले विनेकरी बाबा आबा चिखले, त्याचप्रमाणे गायनाचार्य शेगाव संस्थांचे गायनाचार्य आहेत गजानन महाराजांच्या, तिडके महाराज बालाजी महाराज तिडके. दुसरे मृदुंगमणी मुक्ताईनगर संस्थांचे मृदुंगमणी आहे आई मुक्ताईच्या, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जणी लागे पाय. दोन महान रत्न, विदर्भ रत्न आपल्याला लाभलेले आहेत. आणि मुकुंदा महाराज दांडेलकर सिंथवादक, ऑर्गन वादक, त्यांच्या शेजारी आपला गुटगुटीत आपलाच मुलगा आहे. आणि तुम्ही हे शूटिंगवाले असतील, यूट्यूबचं शूटिंग श्रीहरी, माझा श्रीहरी हा चॅनेल, आणि त्या शूटिंगचं सौजन्य अंकुश दरवडे आणि अतुल दरवडे यांचं आहे. आणि आपली साऊंड सिस्टम उत्तम अशी थोरात परिवाराची वाघाळ्याची, आणि मंडप सिस्टम आपल्याच खंडाळ्याच्या निलेश दरवडे यांच्या परिवाराची. या सर्वांना धन्यवाद देतो.